हॅलो एव्हरीवन. आज आपण सर्क्युलेशन हा टॉपिक पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्क्युलेशन म्हणजे काय, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कुठले कंपोनेंट्स या ठिकाणी समाविष्ट होतात, तर हे आपण आज पाहणार आहोत. पहा, द फ्लो ऑफ ब्लड ऑर मूवमेंट ऑफ ब्लड इन द बॉडी इज नोन ॲज सर्क्युलेशन. तर सर्क्युलेशन म्हणजे काय, तर जे ब्लडचं मूवमेंट आहे बॉडीमध्ये किंवा फ्लो आहे त्याला सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. आणि सर्क्युलेशन ही एक महत्त्वाची सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये. द सिस्टीम इन विच ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू आउट द बॉडी इज कॉल्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये ब्लड हे पूर्ण शरीरभर फिरतं, तर अशा सिस्टीमला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचं एक महत्त्वाचं फंक्शन जे की न्यूट्रियंट्स आणि गॅसेस जे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, तर याचं जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे तर ते सर्क्युलेटरी सिस्टीमच्या सहाय्यानं होत असतं. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय विल्यम हार्वे इन 1628. तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे सर्वप्रथम विल्यम हार्वे नावाच्या सायंटिस्टनं 1628 साली सर्वप्रथम डिस्कवर केलेली आहे. त्याचबरोबर ब्लड ट्रान्सपोर्ट्स ऑल न्यूट्रियंट्स अँड ऑक्सिजन टू एव्हरी सेल ऑफ द बॉडी. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपण जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो त्यासाठी एनर्जीची आवश्यकता पडते. आणि एनर्जी हे न्यूट्रिशन आणि रेस्पायरेशन अशा दोन सिस्टीम थ्रू आपल्याला मिळत असते. आणि न्यूट्रिशन आणि जे ऑक्सिजन आहे तर याचं ट्रान्सपोर्टेशन हे ब्लडच्या साहाय्यानं आपल्या संपूर्ण शरीरभर होत असतं. सर्वप्रथम आपण ब्लड चं महत्त्वाचे कन्सेप्ट म्हणजे बेसिक काही कन्सेप्ट आपण ब्लडचे पाहू. ब्लड इज अ मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड इन द ह्युमन बॉडी. तर ह्युमन बॉडी किंवा अदर ॲनिमल्समध्ये आपण पाहतो की ब्लड हे मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे जे न्यूट्रियंट्स आणि रेस्पिरेटरी जे सबस्टन्स आहेत तर त्याचं सर्क्युलेशन करतं. द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी. तर ब्लडचा अभ्यास म्हणजे रक्ताचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केलं जातं त्याला आपण हिमॅटॉलॉजी असं म्हणतो. तर हिमॅटॉलॉजी हा शब्द दोन शब्दापासून तयार झालेला आहे. त्यात हिम म्हणजे ब्लड असा त्याचा अर्थ होतो आणि दुसरा शब्द लॉगस याचा अर्थ होतो स्टडी किंवा टू नो. तर हिम आणि लॉगस अशा दोन शब्दापासून हिमॅटॉलॉजी हा शब्द तयार झाला आहे. हिमॅटॉलॉजी म्हणजे की स्टडी ऑफ ब्लड. देन नेक्स्ट, ब्लड इज ब्राईट रेड इन कलर, सॉल्टी अँड विस्कस फ्लुइड. तर ब्लडचा जो कलर आहे तो डार्क रेड कलरचा असतो आणि सॉल्टी आणि विस्कस असा फ्लुइड आहे. इट इज स्लाइटली अल्कलाइन अँड द pH ऑफ द ब्लड इज 7.4. रक्ताचा जो pH आहे तो 7.4 इतका आहे. देर इज अबाउट 5 to 6 लिटर ऑफ ब्लड इन ॲडल्ट ह्युमन बिईंग. तर ॲडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्तीमध्ये जे ब्लड आहे, ब्लडचा अमाऊंट आहे एकूण, तर ते 5 ते 6 लिटर इतकं असतं. अँड इट इज अबाउट 8 to 9% ऑफ बॉडी वेट. म्हणजे आपल्या शरीर वजनाच्या 8 ते 9% प्रमाण हे ब्लडचं असतं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. नेक्स्ट टॉपिक इज द कंपोजिशन ऑफ ब्लड. म्हणजे घटक, रक्ताचे घटक ज्याला आपण म्हणतो. ब्लड इज मेनली कंपोज्ड ऑफ 2 कंपोनेंट्स. तर ब्लड हे मुख्य अशा 2 कंपोनेंट्सनं बनलेलं आहे. त्यामध्ये पहिला कंपोनेंट आहे प्लाझ्मा आणि त्याचा जो काही वेटेज आहे तो 55% इतका आहे. देन सेकंड कंपोनेंट इज ब्लड कार्पसल्स अँड द वेटेज इज द 45%. म्हणजे प्लाझ्मा हे ब्लडमध्ये 55% इतक्या प्रमाणामध्ये आहेत आणि ब्लड कार्पसल्स हे 45% इतकं त्याचं प्रमाण आहे. सर्वप्रथम आपण प्लाझ्मा पाहूया. तर प्लाझ्मा म्हणजे काय, प्लाझ्मा इज अ स्ट्रॉ कलर्ड स्लाइटली अल्कलाइन विस्कस फ्लुइड. म्हणजे प्लाझ्मा हे फिकट पिवळसर पाण्यासारखा एक द्रव पदार्थ आहे जे ब्लडमध्ये पाहायला मिळतं. आणि ज्याचं कंटेंट काय, तर इट कंटेन्स 90
टू 92% ऑफ वॉटर, 90 ते 92% याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. अँड 8 to 10% सोल्यूट्स आर देअर. आणि इतर काही द्रव या प्लाझ्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचं प्रमाण 8 ते 10% इतक्या प्रमाणामध्ये आहे. द सोल्यूट्स आर मेनली, म्हणजे या सोल्यूट्समध्ये 8 ते 10% सोल्यूट्स जे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं प्रोटीन्स आहेत जे 7% इतक्या प्रमाणामध्ये आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, गॅसेस आहेत, नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स आहेत आणि काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. सर्वप्रथम आपण प्रोटीन्स, आता प्लाझ्मामध्ये कोणते कोणते प्रोटीन्स आहेत? प्रोथ्रॉम्बिन आहे, फायब्रिनोजन, हिपॅरिन, सिरम अल्बुमिन किंवा सिरम ग्लोब्युलिन एक्सेट्रा. तर असे काही प्रोटीन्स ज्याला आपण ब्लड प्रोटीन्स म्हणतो किंवा प्लाझ्मा प्रोटीन्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर न्यूट्रियंट्स आहेत ज्यामध्ये ग्लुकोज आहे, अमिनो ॲसिड्स आहेत, फॅटी ॲसिड्स आहेत. त्याचबरोबर काही गॅसेस आहेत ज्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे किंवा नायट्रोजन गॅस हे प्लाझ्मामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, जसे की युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, अमोनिया आहे एक्सेट्रा. त्यानंतर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत जसं क्लोराईड, कॅल्शियम, फॉस्फेट्स, सल्फेट्स एक्सेट्रा. तर असे घटक हे प्लाझ्माच्या सोल्यूट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मेन कंपोनेंट तो आहे ब्लड कार्पसल्स. ब्लड कार्पसल्स आर सस्पेंडेड इन प्लाझ्मा, म्हणजे हे ब्लड कार्पसल्स म्हणजे याला आपण म्हणतो रक्तकणिका किंवा रक्तपेशी. तर हे रक्तपेशी प्लाझ्मामध्ये सस्पेंडेड अशा अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. आणि ब्लड कार्पसल्स हे 3 टाईपचे पाहायला मिळतात. त्यामध्ये फर्स्ट जो टाईप आहे ज्याला आपण म्हणतो RBCs किंवा याला दुसरं नाव आहे एरिथ्रोसाइट्स. तर RBCs आर सर्क्युलर बायकॉन्केव नॉन न्यूक्लिएटेड सेल्स. तर RBC ह्या सर्क्युलर म्हणजे गोलाकार अशा आकाराचे आहेत, बायकॉन्केव आहेत म्हणजे दोन्ही बाजूने अंतर्वक्र असे आहेत, आणि नॉन न्यूक्लिएटेड सेल्स आहेत म्हणजे न्यूक्लियस नसलेल्या अशा सेल्स आहेत. त्याच्यामध्ये एक अपवाद आहे, एक्सेप्शन इज कॅमल. तर त्याच्यामध्ये एक्सेप्शन हे कॅमल आहे. त्याच्यानंतर त्याचा साईज आपण पाहूया. द साईज ऑफ RBC इज 7 मायक्रोमीटर इन डायमीटर अँड 2.5 मायक्रोमीटर इन थिकनेस. देन नेक्स्ट there are about 5.1 to 5.8 million RBCs per cubic mm of blood in males. पहा म्हणजे हे जे RBC काउंट आहे म्हणजे पर क्युबिक MM ऑफ ब्लडमध्ये रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये त्याची जी संख्या आहे ती ॲडल्ट मेलमध्ये म्हणजे पुरुषामध्ये 5.1 to 5.8 मिलियन, म्हणजे मिलियनचा अर्थ हा दशलक्ष असा होतो. म्हणजेच की 5.1 मिलियन म्हणजे जवळपास 51 lakhs टू 58 lakhs इतक्या RBCs हे रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये म्हणजेच की पर क्युबिक MM ऑफ ब्लडमध्ये हे मेल्समध्ये पाहायला मिळतात. तर फिमेल्समध्ये मेलपेक्षा थोडंसं कमी प्रमाणामध्ये आहेत. तर हे फिमेल्समध्ये याची संख्या जी आहे म्हणजे RBC काउंट हा 4.3 to 5.2 मिलियन पर क्युबिक MM इतक्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे फिमेलमध्ये हे 43 lakhs to 52 lakhs या रेंजमध्ये पाहायला मिळतात. अँड दिस इज कॉल्ड टोटल RBC काउंट. यालाच टोटल RBC काउंट असं म्हटलं जातं. म्हणजे एका क्युबिक MMमध्ये ह्या RBCs किती आहेत त्याला एकूण RBC काउंट किंवा टोटल RBC काउंट असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे द लाईफ स्पॅन इज अबाउट 120 days. तर ब्लड कार्पसल्समध्ये RBCचं लाईफ स्पॅन हे सर्वात जास्त आहे जे की 120 days आहे. म्हणजे साधारणतः 4 महिन्याचा कालावधी हे त्याचं लाईफ स्पॅन आहे. म्हणजे 4 महिने ते जिवंत राहतात. द RBCs आर फॉर्म्ड इन रेड बोन मॅरो अँड ओल्ड RBCs डिस्ट्रॉयड इन लिव्हर अँड स्प्लीन. RBCचं फॉर्मेशन हे रेड बोन मॅरोमध्ये होतं आणि ज्या ओल्ड अँड वॉर्न RBCs आहेत म्हणजे आफ्टर 120 days दॅट RBCs आर डिस्ट्रॉयड इन लिव्हर अँड स्प्लीन. लिव्हर म्हणजे यकृतामध्ये आणि पानथरी ज्याला आपण स्प्लीन म्हणतो
तर स्प्लीनमध्ये आणि लिव्हरमध्ये हे ओल्ड अँड वॉर्न RBC डिस्ट्रॉय होतात. देन द फॉर्मेशन ऑफ RBCs इज कॉल्ड एरिथ्रोपोएसिस. आता आपण पाहिलं की RBCला दुसरं नाव जे आहे एरिथ्रोसाइट्स आहे, म्हणून RBCचं फॉर्मेशनला एरिथ्रोपोएसिस असं म्हटलं जातं. देन इन्क्रीज इन RBCs इज पॉलिसायथेमिया. म्हणजे RBCचं जे काउंट आहे तर ते नॉर्मलपेक्षा जर इन्क्रीज झालं, जास्त वाढलं RBCs, तर त्या कंडिशनला आपण पॉलिसायथेमिया असं म्हणतो. देन डिक्रीज इन RBCs इज कॉल्ड एरिथ्रोसायटोपेनिया. म्हणजे RBC काउंट कमी झालं तर त्या कंडिशनला एरिथ्रोसायटोपेनिया असं म्हटलं जातं. देन द सेकंड टाईप दॅट इज WBCs. म्हणजे दुसरा जे ब्लड कार्पसलचा प्रकार आहे तो WBCs आहे, किंवा आपण ल्युकोसाइट्स असं म्हणतो. WBCs आर कलरलेस अँड न्यूक्लिएटेड सेल्स. WBCs हे कलरलेस असतात, म्हणजे पाण्याच्या रंगाचे असतात, पाण्यासारखे, आणि न्यूक्लिएटेड सेल्स आहेत WBCs, न्यूक्लियस असणारे आहेत. अँड द साईज इज अबाउट 8 to 15 मायक्रोमीटर. WBCचं जी साईज आहे तर ते 8 to 15 मायक्रोमीटर इतक्या रेंजमध्ये पाहायला मिळतं. देन टोटल WBCs काउंट इज 5000 to 9000 पर क्युबिक MM ऑफ ब्लड. म्हणजे WBCसुद्धा पर क्युबिक MM ऑफ ब्लडमध्ये आपण त्याचा जर काउंट पाहिला तर ते 5000 ते 9000 च्या रेंजमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये जे पांढऱ्या पेशी म्हणतो आपण किंवा श्वेत रक्तकणिका, त्याची संख्या 5000 ते 9000 इतकी आहे. देन द लाईफ स्पॅन ऑफ WBC इज 3 to 4 days. सर्वात कमी काळ म्हणजे याची लाईफ स्पॅन पाहायला मिळते, ते 3 ते 4 दिवस जगतात, आणि त्याच्यानंतर नवीन परत ह्या WBCची निर्मिती ही सतत चालू असते. द फॉर्मेशन ऑफ WBCs इज कॉल्ड ल्युकोपोएसिस. म्हणजे WBCचं फॉर्मेशनला ल्युकोपोएसिस असं म्हटलं जातं, आणि हे फॉर्मेशन रेड बोन मॅरोमध्ये, स्प्लीनमध्ये आणि टॉन्सिल्समध्ये होतं. इट ऑकर्स इन रेड बोन मॅरो, स्प्लीन अँड टॉन्सिल्स. देन इन्क्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ल्युकोसायटोसिस. त्यावेळेस WBCची काउंट ही वाढते, इन्क्रीज होते, त्या टर्मला, त्या कंडिशनला ल्युकोसायटोसिस असं म्हटलं जातं. तर डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ल्युकोपेनिया. ज्यावेळेस WBCची संख्या कमी होते तर त्या कंडिशनला आपण ल्युकोपेनिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट, द पॅथॉलॉजिकल इन्क्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ल्युकेमिया. म्हणजे त्यावेळेस पॅथॉलॉजिकली म्हणजे जे इन्फेक्टेड असे WBCची संख्या ज्यावेळेस वाढत जाते, इन्क्रीज होते WBCची संख्या, तर त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं, किंवा त्याला आपण ब्लड कॅन्सर असंही म्हणतो. थँक्यू.